अध्यक्ष महाराज, या ठरावावर सभागृहात जवळजवळ 1.5 तास चर्चा करण्यात आली. ती होत असताना केव्हा केव्हा मला असे वाटू लागले की या ठरावाच्या निमित्ताने जणू काही सर्व शिक्षण खातेच एक प्रकारे चर्चेला आहे. या ठरावाकडे वरवर पाहिले तर असे दिसून येईल की त्याचे 2 भाग पडतात. पहिला भाग असा की शिक्षणाचा दर्जा खालावत चालला आहे, त्यामुळे विद्यार्थ्यात एक प्रकारे बेशिस्त वाढत आहे. हा दुसरा भाग होय. ह्या ठरावावर जी भाषणे झाली त्यात उपस्थित करण्यात आलेल्या सर्वच मुद्द्यांचा मला यावेळी परामर्श घेता येणार नाही. तसा तो घेणेही अशक्य आहे. मी अगोदर सांगितल्याप्रमाणे सर्व शिक्षण खातेच जणू काही चर्चेला आहे. या स्वरूपात पुष्कळशी भाषणे झाल्यामुळे त्यातील सर्वच मुद्द्यांना उत्तर देणे अनावश्यक आहे. पहिल्या प्रथम या सभागृहापुढे एक गोष्ट नमूद केली पाहिजे की या महाराष्ट्र राज्यात शिक्षणाचा दर्जा खालावला आहे, असे गृहीत धरून सर्व भाषणे झाली. काही ठिकाणच्या शाळांत एखाद्या वेळी शिक्षणाचा दर्जा खालावलेला असल्याचे सन्माननीय सदस्यांना दिसून आले असेल. त्या बाबतीत मला वाद करावयाचा नाही, परंतु महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण खात्याची सर्वत्र अधोगती झाली आहे, असे भासवण्याचा ह्या ठिकाणी जो प्रयत्न करण्यात आला त्याच्याशी हे सरकार बिलकुल सहमत होऊ शकत नाही. पुष्कळ सन्माननीय सभासदांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांमध्ये बेशिस्त वाढली आहे या मुद्द्यावर जोर दिला, परंतु मला ह्या बाबतीत महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांचे या निमित्ताने आभार मानावयाचे आहेत. महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी शिस्तप्रिय आहेत, असे माझे मत आहे. गेल्या 2-3 वर्षात त्या विद्यार्थी वर्गाने जी काही शिस्तप्रियता दाखवली आहे, ती खरोखर वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. सन्माननीय सभासदांनी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यात कोठेही असे घडले नाही की काही कारणाने विद्यार्थ्यांनी उठाव केला आहे, कारण ते ज्ञानाच्या पाठीमागे लागले असून कर्तव्याने प्रेरित झाले आहेत. सर्वसामान्यतः विद्यार्थी वर्ग आपल्या कामात सर्वस्वी दंग असतो. विद्यार्थी इतर बाबतीत विचार करावयास तयार नाहीत. इतकेच नाही तर ती तयारी ही त्यांनी दाखविली नाही. अध्यक्ष महाराज, या ठिकाणी असेही सांगण्यात आले की महाराष्ट्र राज्यातील शिक्षण पद्धती बिघडलेली आहे. या मताशीही सरकार सहमत होऊ शकत नाही. अध्यक्ष महाराज, या ठरावावर सभागृहात जवळजवळ 1.5 तास चर्चा करण्यात आली. ती होत असताना केव्हा केव्हा मला असे वाटू लागले की या ठरावाच्या निमित्ताने जणू काही सर्व शिक्षण खातेच एक प्रकारे चर्चेला आहे. या ठरावाकडे वरवर पाहिले तर असे दिसून येईल की त्याचे 2 भाग पडतात. पहिला भाग असा की शिक्षणाचा दर्जा खालावत चालला आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यात एक प्रकारे बेशिस्त वाढत आहे. हा दुसरा भाग होय. ह्या ठरावावर जी भाषणे झाली त्यात उपस्थित करण्यात आलेल्या सर्वच मुद्द्यांचा मला यावेळी परामर्श घेता येणार नाही. तसा तो घेणेही अशक्य आहे. मी अगोदर सांगितल्याप्रमाणे सर्व शिक्षण खातेच जणू काही चर्चेला आहे. या स्वरूपात पुष्कळशी भाषणे झाल्यामुळे त्यातील सर्वच मुद्द्यांना उत्तर देणे अनावश्यक आहे. पहिल्या प्रथम या सभागृहापुढे एक गोष्ट नमूद केली पाहिजे की या महाराष्ट्र राज्यात शिक्षणाचा दर्जा खालावला आहे. असे गृहीत धरून सर्व भाषणे झाली. काही ठिकाणच्या शाळांत एखाद्या वेळी शिक्षणाचा दर्जा खालावलेला असल्याचे सन्माननीय सदस्यांना दिसून आले असेल. त्याबाबतीत मला वाद करावयाचा नाही. परंतु महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण खात्याची सर्वत्र अधोगती झाली आहे असे भासवण्याचा ह्या ठिकाणी जो प्रयत्न करण्यात आला त्याच्याशी हे सरकार बिलकुल सहमत होऊ शकत नाही. पुष्कळ सन्माननीय सभासदांनी आपल्या भाषणात
किंवा भाषणात असंही लिहू शकतो आपण. विद्यार्थ्यांमध्ये बेशिस्त वाढली आहे या मुद्द्यावर जोर दिला, परंतु मला याबाबतीत महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांचे या निमित्ताने आभार मानावयाचे आहेत. महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी शिस्तप्रिय आहेत असे माझे मत आहे. गेल्या 2-3 वर्षात या विद्यार्थी वर्गाने लाईनच्या मधून आहे, जी काही शिस्तप्रियता दाखवली ती खरोखर वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. सन्माननीय सभासदांनी हा शब्द आहे म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यात कोठेही असे घडले नाही की काही कारणाने विद्यार्थ्यांनी उठाव केला आहे, कारण ते ज्ञानाच्या असंही लिहू शकतो किंवा ज्ञानाच्या असंही लिहू शकतो, पाठीमागे लागले असून कर्तव्याने प्रेरित झाले आहेत. सर्वसामान्यतः हा शब्द आहे. हा सर्वसाठी सचा सर्कल आणि म अर्धा. विद्यार्थी इतर बाबतीत विचार करावयास तयार नाहीत. इतकेच नव्हे तर ती तयारी ही त्यांनी दाखवली नाही. अध्यक्ष महाराज या ठिकाणी असेही सांगण्यात आले की महाराष्ट्र राज्यातील शिक्षण पद्धती बिघडलेली आहे. या मताशीही सरकार सहमत होऊ शकत नाही. सहमतसाठी ही साईन आहे मोठा सर्कल स आणि ह आल्यामुळे हा मोठा सर्कल घेतला आहे आणि हा म अर्धा मत आणि होऊ शकत नाही साठी सचा सर्कल क आणि न नाही.